तर ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण एम-पी-एस-सी अंतर्गत जी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115 यांच्या अंतर्गत जे अभ्यासक्रम संभाव्य आहे किंवा अभ्यासक्रम कसा असेल या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचं कारण हे आहे की जेणेकरून तुम्हाला एम-पी-एस-सी अंतर्गत प्राध्यापक भरती असतील, त्यानंतर अनुदानित कॉलेजची प्राध्यापक भरती असेल, विद्यापीठीय स्तरावरची प्राध्यापक भरती असेल, त्या संदर्भातील अद्ययावत माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे. त्याबरोबरच एम-पी-एस-सी अंतर्गत जी प्राध्यापक भरती, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता याची जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्याचं देखील आपण अद्ययावत माहिती टाकत असतो. त्यानंतर लाईव्ह लेक्चर देखील क्लासेस देखील आपण पुढील 2 आठवड्यामध्ये सुरू करणार आहोत. तर एकंदरीत अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर अभ्यास कसा करावा याची देखील आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती पुरवणार आहोत. त्याबरोबर आपले जे मित्रमैत्रिणी असतील, जे या परीक्षेची तयारी करत असतील, सेट नेट परीक्षा असतील, त्यानंतरनं टेट परीक्षा असेल, त्याचबरोबर प्राध्यापक भरती एम-पी-एस-सी मार्फत होत असते त्याच्या असतील, या सर्व माहिती तुम्हाला सर्व परीक्षा संदर्भात अद्ययावत माहिती या चॅनलमार्फत पुरवली जाणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण सुरुवातीला चर्चा करूयात अभ्यासक्रमासंदर्भात. मी जे संभाव्य अभ्यासक्रम आहे, आतापर्यंत मी 99% हा जनरल अभ्यासक्रम राहील असं सांगत होतो. पण आता म्हणजे जे मी आता 29 नोव्हेंबरला जी पॉलिटेक्निकल कॉलेजच्या प्राचार्यांचा जो सिलेबस आलेला आहे, तो कॉमन सिलेबस आहे आणि प्राध्यापकांचा देखील कॉमन सिलेबस आलेला आहे. त्यामुळे माझा एक अंदाज आहे की आपला देखील सिलेबस 96 विषयाचा वेगवेगळा सिलेबस न क्रिएट करता, त्यांची ऊर्जा तिकडं न वाया घालवता, एकच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जनरल पेपर होईल आणि इंटरव्ह्यू तुमच्या विषयानुसार वेगवेगळे होतील. म्हणजेच एकंदरीत जसं की 200 मार्काची ही परीक्षा तुमची आणि तुमचा इंटरव्ह्यू हा 50 मार्काचा. त्यामध्ये 50 मार्कामध्ये तुमचं विषय ज्ञान चेक केलं जाईल 100% आणि यामध्ये तुमचं जे ज्ञान आहे, सामान्य अवेअरनेस म्हणजेच भारतीय शिक्षणाचा इतिहास जे असेल, आता जे त्याच अभ्यासक्रमाविषयी आपण चर्चाच करणार आहोत, अशा पद्धतीची एकंदरीत निवड प्रक्रिया असणार आहे. तर बघूयात अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असेल. तर पहिला पॉईंट आहे, भारतीय शिक्षण प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत त्याचा इतिहास असेल. भारतीय शिक्षणाचा इतिहास ब्रिटिशकालीन, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतरनं, त्यानंतर भारतीय शिक्षणाचे शैक्षणिक धोरणं, पहिलं शैक्षणिक धोरण 1968, त्यानंतर दुसरं 1986 आणि हे तिसरं 2020. त्यानंतर चौथा पॉईंट असणार आहे, भारतीय शिक्षणात सुधारण्यासाठीच्या ज्या समित्या वेगवेगळ्या उच्च शिक्षणासाठी ज्या समित्या आतापर्यंत म्हणजे ब्रिटिश काळापासून आतापर्यंत ज्या सुधारणा समित्या आहेत, त्या समित्या, त्यांचे उद्दिष्टे, त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेले अहवाल, त्यांनी केलेल्या शिफारशी, त्याबरोबरच अभ्यासक्रमाची निर्मिती कशी होते, अध्ययन म्हणजे काय आणि अध्यापन म्हणजे काय, त्यानंतर मूल्यमापन म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचं तत्त्व, त्याच्या पद्धती, यावर देखील आपल्याला 100% अभ्यासक्रम असणार आहे. त्यानंतर शैक्षणिक संशोधन म्हणजे काय, उच्च शिक्षणामध्ये शैक्षणिक संशोधनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शैक्षणिक संशोधन म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय आहे, बरोबर आहे, त्याचा प्रकार, त्याच्या पद्धती, त्याचं महत्त्व. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र, त्यामधील अर्थ, व्याप्ती आणि आवश्यकता, म्हणजेच बालमानसशास्त्र, प्रत्येकच एजमध्ये जे बदल होतात ते आपण शैक्षणिक मानसशास्त्रातून माहीत करून घेत असतो. त्यानंतर 9वा जो पॉईंट असेल तो भारतीय व पाश्चात्य शिक्षण तज्ज्ञांचे विचार व कार्य, विशेष महाराष्ट्राचे शिक्षण तज्ज्ञ, त्यांचं कार्य आणि त्यांनी सांगितलेले शिक्षणविषयीचे महत्त्वाचे कोटेशन्स असतील. त्यानंतर 10वा जो पॉईंट आहे त्यामध्ये साधारणतः भारतीय शिक्षणाचे व्यवस्थापन कसं केलं जातं, त्याचं प्रशासन कसं चालतं, त्याची रचना, त्याची कार्य, त्याच्या जबाबदाऱ्या, उच्च शिक्षण महाराष्ट्रातील व उच्च शिक्षण संचालनालय NCERT, SCERT याचं काम कशा पद्धतीने चालतंय हे देखील आपल्याला अभ्यासता येणार आहे. आणि महाराष्ट्राचं उच्च शिक्षणाचे प्रशासन. त्यानंतर 11वा मुद्दा आहे, भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक कायदे व नियम, शिक्षणाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क 2009, माहितीचा अधिकार 2005, ICT,
त्यानंतर 12वा पॉईंट असेल भारतीय उच्च शिक्षणातील शैक्षणिक विकासाच्या योजना, जसं की भारतातील उच्च शिक्षणासाठी ज्या योजना आहेत जसं की रुसा, त्या संदर्भातील ती योजना कधी सुरू झाली, कुणी सुरू केली, त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याचे बेनिफिट काय मिळाले. त्यानंतर 13वा मुद्दा आहे महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणातील विद्यार्थी लाभाच्या योजना. आता उच्च शिक्षणासाठी ज्यामध्ये परदेशी शिक्षणासाठी व संशोधनासाठी ज्या फेलोशिप पुरवल्या जातात ते पण त्यामध्ये मेन्शन केलं जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था संघटना ज्यामध्ये युनिसेफ, युनेस्को, UGC, NCERT, NAC इत्यादी. त्यानंतर 15वा मुद्द्यामध्ये शिक्षणातील नवविचार प्रवाह. त्याबरोबरच 16वा पॉईंट असेल अभियोग्यता, अभिरुची, मानसिक आरोग्य, शांततेसाठी शिक्षण, पर्यावरण शिक्षण, नैतिक शिक्षण यावर देखील प्रश्न विचारले जातील. आणि भारतीय उच्च शिक्षणातील आव्हाने काय आहे, सध्याच्या उच्च शिक्षणातील सद्यस्थिती दर्शक हा पॉईंट असेल. आणि शिक्षणविषयक चालू घडामोडी अशा स्वरूपाचा एकंदरीत आपल्याला 100 प्रश्न आणि 200 मार्कासाठीचा एकंदरीत सिलेबस असणार आहे. 100 प्रश्न आणि 200 मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला. निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे 1/4, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर एक तुमचं बरोबर आलेल्या प्रश्नाचा मार्क जातील. आता यासाठी अभ्यास कसा करायचा, तर तुम्हाला हे दिलेलंच आहे. त्याच्याबरोबर मी पण सांगितलेलं आहे की आता सध्याला तुम्ही तुमच्या विषयाचा, तुमच्या ज्या विषयामध्ये MA झालेला आहे किंवा अधिव्याख्यातासाठी ज्या विषयामध्ये तुमचं मेथड्स आहेत त्या विषयाचा, त्याबरोबर तुम्हाला टीचिंग संदर्भातील हा जॉब असल्यामुळं किंवा ही पोस्ट असल्यामुळं तुम्हाला म्हणजेच डेमो पण द्यायला लावतील 5 मिनिटाचा, 10 मिनिटं बोलून दाखवा. तर ते पण तुमचं प्रेझेंटेशन स्किल असावं. तर बघा आपण आपल्या क्लासेसच्या माध्यमातून आता बऱ्यापैकी फ्रेमवर्क तयार केलेले आहे अभ्यासक्रम कसा प्रोव्हाइड करायचा. तर आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर्स पुरवणार आहोत. त्यानंतरनं तेच लेक्चर तुम्हाला जर ऑनलाईनला उपलब्ध होऊ शकला नाहीत लेक्चरला, तर ते रेकॉर्डेड मिळतील. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील. त्याबरोबरच त्याच्यानंतरनं PDF मध्ये तुम्हाला सर्व या म्हणजे अभ्यासक्रमानुसार PDF नोट्स मिळतील प्रत्येकच घटकाच्या. त्यानंतरनं त्या घटकानुसार सराव प्रश्न पण मिळतील. साधारणतः 1000 प्रश्न सराव प्रश्न आपण पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1000 सराव प्रश्न तुम्हाला PDF मध्ये पुरवले जातील. त्याच्यानंतर कमीत कमी 5 टेस्ट सिरीज आपण देणार आहोत, जेणेकरून तुमचा अभ्यास झाला आहे का नाही, सराव टेस्ट बरोबर आहे. आणि म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, PDF नोट्स, त्यानंतरनं सराव क्वेश्चन पेपर्स म्हणजे क्वेश्चन बँक आणि 5 टेस्ट सिरीज अशा पद्धतीचं तुम्हाला साधारणतः 5 ते 6 महिन्यामध्ये आपली परीक्षेचा कालावधी 5 ते 6 महिन्याचा असणार आहे. म्हणजे आपण 5 किंवा 6 महिन्याचा कोर्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी या 9689 हा जो क्रमांक आहे या नंबरला तुम्ही तुमचं नाव नोंदवून ठेवा. सध्या तर आपण ज्यावेळेस फीस आणि ते काय असेल, किती असेल, तर आपण ते नंतरनं पाहणार आहोत त्याचं सर्व वर्कआउट झाल्यानंतर. कारण तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करायचं ते देखील 5 मंथमध्ये. त्यामुळे आपण त्याचं व्यवस्थित डिझाईन करूनच, जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित वाटावं आणि त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त कसा बेनिफिट मिळेल. म्हणजेच आपल्या क्लासचे वैशिष्ट्य एवढं असेल. आणि रविवारी आपण चर्चासत्र ठेवणार आहे. म्हणजे आठवडाभराचा जे आपण अभ्यास केला आहे त्याच्यावर प्रत्येक रविवारी आपण चर्चासत्र, म्हणजेच हे ओपन चर्चासत्र असेल, म्हणजे प्रत्येकजणच बोलू शकणार आहेत. झूम मीट असेल किंवा गुगल मीट असेल, जेणेकरून तुमची कोणतीही संकल्पना म्हणजेच न पूर्ण होईल असं राहणार नाहीये. अशा पद्धतीचं पारदर्शक आपण कोर्स 5 किंवा 6 महिन्याचा सुरू करणार आहोत. त्याच्या फीस संदर्भात आपण नंतर बघूयात, कारण की एवढं सर्व मटेरियल पुरवायचं तुम्हाला कोणत्याही मार्केटमधून मटेरियल परचेस करायची गरज पडणार नाही. या उद्देशानं आपलं काम चालू आहे. त्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण आपण ते सर्व पुरवणार आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअपला तुमचं नाव नोंद करू शकता. आणि फीस आपण साधारणतः 5 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यासाठी 4000 ते 5000 कमी म्हणजेच फीस असेल. 4 तरी असेल किंवा 5 तरी असेल, ज्यामध्ये तुम्हाला काही बाहेरचं घ्यायची आवश्यकता पडणार नाही. अशा पद्धतीचा परिपूर्ण प्रश्नसंच म्हणजे मटेरियल, अभ्यास साहित्य, जेणेकरून तुम्ही याच प्रयत्नामध्ये निवड झाली पाहिजे. आपल्याला विद्यार्थी वाढवण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये क्वालिटी आणि विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं पाहिजे, या उद्देशानं आपण हे क्लासेस घेणार आहोत. त्याबरोबरच
मेन्स परीक्षा झाल्यानंतर जो इंटरव्ह्यू असणार आहे 50 मार्काचा, ते तुम्हाला पुण्यामध्ये आपण इंटरव्ह्यूचं अरेंजमेंट करणार आहोत. तुमचं डेमो मॉक इंटरव्ह्यू टेस्ट तुमच्या 2 होतील. म्हणजे एक प्री आणि नंतर त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून त्याचं ॲनालिसिस करून दुसरी टेस्ट होईल. अशा पद्धतीने देखील आपण त्यामध्येच तुम्हाला पुरवण्याचा त्याच फीसमध्ये तुम्हाला डेमो म्हणजेच तुमचे जे दोन इंटरव्ह्यू होतील एकाच दिवशी होतील. त्या दिवशी तुमचा जेवणाचा पण खर्च म्हणजे आमच्याकडूनच होईल आणि तुमचं जिथं इंटरव्ह्यू होतील त्याचे एक्सपर्ट तुमचे एक विषयाचे एक्सपर्ट पण ते पण आम्ही आमच्या ह्याच्यातूनच करणार आहोत. त्यामुळं ही जी फीस असणार आहे ती तुमच्या सिलेक्शन प्रोसेसपर्यंतची असणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला सिलेक्शन प्रोसेसपर्यंतचं सर्व मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत ते करणार आहोत. म्हणजे परीक्षा, त्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसाठीचं सर्व मटेरियल, त्यानंतर परीक्षा झाल्यानंतरनं जे सिलेक्शन होणार आहे, एकाच 3 किंवा एकाच 4 बोलवले जातात इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूसाठीचं देखील 2 मॉक टेस्ट आपण आपल्या इथं पुण्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव नोंदणी झाल्यानंतर आपण तिथं अरेंज करणार आहोत. ते सर्व तर क्लासच्या ह्याच्यामध्येच फीसमध्येच उपलब्ध होणार आहे. चालेल, तर जे इच्छुक असतील त्यांनी नाव नोंदणी करावी. धन्यवाद. थांबूया.